असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार अवस्थेत पोहोचलेली पाहायला मिळते। एकूण 13 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यापैकी एक आहेत नागेश निमकर सर, की जे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी नागेश सर आहेत। नागेश सर, अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहात, पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होता, आज काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आहे। कशी प्रचाराची रणनीती असणार आहे? सर, प्रचाराची रणनीती अशी आहे की या कोकण पदवीधर मतदारसंघातून गेले 2 टर्म जे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत, मागे ते राष्ट्रवादीत होते, नंतर ते भाजपमध्ये आले, अशी भूमिका ते बदलत असतात। तर सक्षम पर्याय म्हणून पदवीधर मतदारांना कोणी उमेदवारच मिळत नव्हता। मी स्वतःला सक्षम म्हणू इच्छितो, कारण मी बरेचसे विधायक कामं केले, यांच्यापेक्षा तर मी सक्षमच आहे जे भाजपचे उमेदवार आहे किंवा इतर कोणी उमेदवार उभे राहिलेले आहेत। कारण माझं नेहमी विधायक कामासाठी सतत धडपडत असतो मी। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। जनतेसाठी काम केलेले आहेत मी, लोकांना माहिती आहे। तिकडे मी भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये माझं रहिवास असल्यामुळे तिकडच्या लोकांना माहिती आहे। बरेचसे विधायक कामं मी केलेली आहेत जनतेसाठी। त्यामुळे कोकणाची जी परिस्थिती आहे मला खूप वर्षापासून माहिती आहे। कोकण अजून जसंच्या तसंच आहे, अजून कोकणामध्ये काही विकास झालेला दिसत नाही आहे। आणि एवढा मोठा मला भाग भेटत आहे की 6 लोकसभा सीट आहे त्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये, आणि जवळपास 50 ते 60, 50-55 जे आमदारच्या सीट आहेत। तर अशा चांगल्या परिस्थितीमध्ये काम करायला वाव आहे। एवढे आमदारांना सोबत काम करायचं, एवढे खासदारांसोबत आपल्याला काम करायला मिळणार आहे। तर तो वाव जो मिळणार आहे त्याच्यामुळे कोकणाचा चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो। पण ते विधान परिषदेमध्ये बुलंद आवाज करणारा कोणीतरी गेला पाहिजे। काँग्रेसचं आव्हान कितपत वाटते? काँग्रेसचं आव्हान तर ते काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारावर आहे। माझा तर दांडगा प्रचार चालू आहे। मी मतदारांपर्यंत संपर्क माझा दांडगा आहे। मतदारांचे मला फोन येत आहेत, कारण मतदारांना मी पत्र पाठवलेले आहेत। मतदारांना माझा जाहीरनामा आवडलेला आहे, त्यांनी मला पाठिंबा दर्शवलेला आहे। मला एका मतदारांना एकट्याचा पाठिंबा नाही, तर त्याच्यासोबत असणारे मित्रपरिवार असे 25, 30 मतदारांचा पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांनी। त्यामुळे मला आता असं वाटायला लागलं की मला आता या निवडणूक रिंगणात जो मी उभा आहे, तर मला सक्षम रित्या मी ही निवडणुकीमध्ये यश मिळवू शकतो। मनसेने आयत्या वेळेला आपला उमेदवाराची माघार घेतली, कितपत फायदा याचा महायुतीला होईल असं वाटतं? मनसेचं आता मी एवढं काय बोलू शकत नाही, कारण मनसेची प्रत्येक निवडणुकीमध्ये भूमिका बदलत असते। तर ते पदवीधर मतदारांनी ठरवावं मनसेला कितपत त्यांनी हे म्हणजे स्थान द्यायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे। अदृश्य शक्तींचा हात तुमच्या मागे असेल का? अदृश्य म्हणजे असू शकतो, पण असं मी ठोस सांगू शकत नाही, कारण मी कंटिन्यू प्रचारामध्ये गुंतलेलो आहे। त्यामुळे काही अदृश्य शक्ती मला सपोर्ट करत पण असतील, किंवा याला पर्याय म्हणून मला निवडून देण्यासाठी काही लोक सपोर्ट करत आहेत मला बरेच लोकांचे फोन पण आले आहेत काही पक्षाचे, पण आता मी ते सांगू शकत नाही। नक्कीच अदृश्य शक्तींचा हात आपल्या मागे नक्की असेल असं स्पष्ट मत या ठिकाणी नागेश यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।